शेतकरी मित्रांनो नमस्कार, स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा तुमच्याच सर्वांच्या लाडक्या कृषी मित्र विशाल या यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, इथं तुम्ही पाहू शकता मी आणलेले आहेत ह्या वर्षी कापूस पिकाची लागवड करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या कपाशीच्या बॅगा। मित्रांनो, जवळपास 1 2 3 4 5 प्रकारच्या बॅगा आहेत आणि अजून एक बॅग मला आणायची राहिलेली आहेत आणि एकंदरीत या वर्षी याच्या दोन बॅगा जर सध्या विचार केला तर मी टोटल 10 बॅगा इथं आणलेल्या आहेत ह्या कपाशीच्या। आणि एकंदरीत आता हे तुम्ही इथं पाहू शकता पूर्णपणे जे माझ्या इकडचं शेत आहे तर ते काळाटीचं जमीन आहे। काळाटीच्या बागायती जमिनीसाठी आता इथं सऱ्या पाडून घेतलेल्या आहेत। जवळपास 5 फुटाची सरी पाडलेली आहे शेतकरी मित्रांनो। आणि आपल्याला याच सरीमध्ये तिथं एका बरगडीवरती कापूस पिकाची टोचणी तिथं करायची किंवा कापूस पिकाची लागवड करायची आहे। मित्रांनो, आपण जवळ बऱ्यापैकी 5 बाय 2 किंवा 5 बाय 2.5 या अंतराने ह्या बागायती शेतामध्ये कापूस पिकाची लागवड करणार आहोत। आणि मित्रांनो, पाणी पण देऊ शकतो इथं, बऱ्यापैकी पाणी जाण्यासाठी सरी चांगल्या पद्धतीने तिथं पाडलेली पाहू शकता। आता मित्रांनो, मी जे 4-5 प्रकारच्या बॅगे आणलेल्या आहेत किंवा 6 प्रकारच्या बॅगे आणतोय आणि यावर्षी कापूस पिकाची लागवड करतोय, तर त्या नेमकं कोणते आहेत ही एक गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो। आता याच्यामध्ये मी सगळ्यात अगोदर ही एक जी US ॲग्री सीड्स कंपनीची US 4708 या नावाचं एक बियाणं आणलेलं आहे। ही जे बियाणं आहे शेतकरी मित्रांनो, हे कोरडवाहू जमिनीसाठी नाही आहे। हे बियाणं खास आपल्याला बागायती जमिनीमध्ये, काळाटीच्या जमिनीमध्ये लावायचं आहे। आणि एकंदरीत याचं एक वैशिष्ट्य असं आहे, याच्यावर जरा कमी प्रमाणात इथं रोग वगैरे, किडी वगैरे पडतात। आणि मागच्या वर्षी मी या वाणाची तिथं लागवड केली होती, बऱ्यापैकी चांगलं उत्पादन आपल्याला या वाणाचं आलेलं आहे। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढचं जे वाण आहे तर ते आणलेलं आहे पहा मी प्रभात सीड कंपनीचं सुपर कॉट। आता हे जे वाण आहे तर याची एक वैशिष्ट्य असं आहे शेतकरी मित्रांनो, हे वाण जिरायती रानामध्ये सुद्धा आणि बागायती रानामध्ये सुद्धा तिथं चांगलं आलेलं पाहायला मिळतं। आणि त्यातली त्यात या वाणात जर विचार केला तर याच्यामध्ये 5 पाकळीचे बोंड जास्त असतात, म्हणजे टपोरे बोंड असलेले वाण आहे शेतकरी मित्रांनो। आणि जी सरकीची संख्या आहे तर ती आपल्याला इतर वाणांच्या तुलनेत याच्यामध्ये जास्त पाहायला मिळते। आणि हे वजनदार बोंड आहे। प्रत्येक बॅगीच्या 2-2 बॅगा मी इथं आणलेल्या आहेत सध्या शेतात लावायला। आपल्याला जवळपास 12-13 बॅगी लावायचे आहेत मित्रांनो यावर्षी। त्याच्यानंतर पुढचं जे वाण आणलेलं आहे शेतकरी मित्रांनो तर ते श्रीकर सीड्स कंपनीचं जय हो। मित्रांनो, हे वाण सुद्धा बिग बोल सेगमेंटमधलं आहे, म्हणजे टपोरं बोंड या वाणाचं। मी गेल्या 2 वर्षापासून या वाणाची कायम तिथं लागवड करतोय मित्रांनो। आता ही जी जय हो आहे तर भरपूर साऱ्या कंपन्यांचं जय हो नावाने डुप्लिकेट बियाणं उपलब्ध झालेलं आहे। ह्या नावाखाली दुसऱ्या कंपनी बियाणं विकून घेत आहे, परंतु तुम्हाला इथं एक पाहायचं आहे लोगो, श्रीकर सीड्स कंपनीचं ही जय हो व्हरायटी आहे। आणि जो नंदी बैल आहे तर नंदी बैल आपल्याला बोंड वाढताना दिसतोय। काही ठिकाणी वेगवेगळे हत्ती आहेत, कुठं काय वेगवेगळे प्राणी आहेत आणि ते तिथं बोंड दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे, परंतु जे नंदी बैल आहे तर त्याचे जो बोंड वाढतंय तर ती श्रीकर सीड्स कंपनीची जय हो व्हरायटी आपल्याला पाहिजे, जी मी रेग्युलर सांगत असतो मोठ्या बोंडासाठी। बाकीच्या जय होंचं मला जास्त काही माहिती नाही शेतकरी मित्रांनो। त्याच्यानंतर ही एक US ॲग्री सीड्स कंपनीचीच 7067 जी की सध्या भरपूर ट्रेंडिंगला आहे आणि मी पण लावतोय। मला तसं काही लावायची नव्हती, परंतु याच्या पाठीमागचं कारण सांगतो ही का लावायची। मित्रांनो, आमच्या जे मी नगरचा आहे नेवाशाचा, आता आमच्याकडे काय करतात, जे कापूस आहे तर तो बऱ्यापैकी आपल्याला जास्तीत जास्त नोव्हेंबर एंडिंग डिसेंबर एंडिंगला पूर्णपणे काढून टाकतात आणि त्या कापसाच्या शेतामध्ये आपल्याला कांदे लागवड आमच्या इकडे करत असतात। तर मित्रांनो, ही व्हरायटी ॲक्च्युली चांगली आहे, असं काही विशेष म्हणजे वेगळंपणा नाही। फक्त जे आता ह्याच्या बाकीच्या 3 ज्या व्हरायटी आहेत किंवा पुढची जी 2 व्हरायटी सांगणार आहे मी तुम्हाला, तर त्यांचे टपोरे बोंड आहेत। फक्त याचं थोडंफार जे बोंड आहे तर ते इतर वाणांच्या तुलनेत बारीक असल्याचं पाहायला मिळतं, परंतु बोंडांची संख्या जास्तीत जास्त लागते। आणि सगळ्यात महत्त्वाचं जे वैशिष्ट्य आहे मित्रांनो तर ते आहे अतिशय लवकरात लवकर हे आपल्याला तिथं परिपक्व झालेली पाहायला मिळते आणि याच्यातून कापूस बाहेर आलेला आपल्याला पाहायला मिळत असतो। तर शेतकरी मित्रांनो, बऱ्यापैकी 145 दिवसाच्या आसपास तुमचा 100% कापूस निघून जातो आणि एक खटीच बोंड फुटतात, म्हणजे जास्त वेचणे पण होत नाही। 2-3 वेचण्यामध्येच तुमचा सगळा कापूस तिथं निघून जाऊ शकतो। त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, मी 2-4 व्हिडिओमध्ये एक नवीन व्हरायटी सांगितली होती, तर ती आहे US ॲग्री सीड्स कंपनीचीच, तर ती म्हणजे US 704। मित्रांनो, आता हे जे बियाणं आहे याच्यामध्ये जी सरकी आहे तर हीच मला ऑलरेडी जाड वाटते बाकीच्या वाणांच्या तुलनेत, असं मला जाणवतंय थोडंफार। तर ही काय बाबा मित्रांनो, ही अतिशय बिग बोल सेगमेंटमधली व्हरायटी आहे, म्हणजे एकदम टपोरा बोंड आहे। आणि चेनमध्ये मी मागच्या वर्षीचा प्लॉट पाहिला होता अक्षरशः, म्हणजे मागच्या वर्षीच लॉन्च झालेली, थोडेफार ट्रायल प्लॉट होते, 100तून एखाद्या अर्ध्या शेतकऱ्यांनी लावलेले, अशा 1-2 शेतकऱ्याचा प्लॉट पाहिला होता। खूप जबरदस्त प्लॉट
आपल्याला ही जी काही 704 नावाची व्हरायटी आहे तर हिचा तिथं आलेला पाहायला मला मिळाला होता. बिग बोल सेगमेंट, टपोरा बोंड आणि स्पेशली बागायती रानासाठी आपल्याला जास्तीत जास्त म्हणजे उत्पन्न देताना पाहायला मिळते. बागायती म्हणजे काळाटीचं रान. तर मित्रांनो ही 5 व्हरायटी आहेत वेगवेगळ्या आणि मला अजून एक व्हरायटी आणायची आहे तर ती म्हणजे GHH 029. आता ॲक्च्युली हे ज्या व्हरायटी आणल्यात तर त्या दुकानदाराकडे ती व्हरायटी नव्हती. आता उद्या परवा येईल म्हणे किंवा दुसऱ्या दुकानातून मी GHH 029 गेल्या 3 ते 4 वर्षापासून मी ती व्हरायटी लावतोय आणि एकदम म्हणजे ह्या सगळ्या वाहनांपेक्षा तिचं टपोरा बोंड आहे शेतकरी मित्रांनो. बऱ्यापैकी आपण 5x2.5 वर त्या वाहनाची तिथं लागवड करत असतो, परंतु तिचं उत्पन्न सुद्धा चांगलं निघतं, त्याच्या बाबतीत काही प्रॉब्लेम नाही. परंतु तिची एक समस्या अशी आहे, थोडं जरा पान टवटवीत हिरवेगार आणि ह्या बाकीच्या वाहनांपेक्षा मोठं असतं, त्याच्यामुळं टवटवीत आणि हिरवेगार असल्यामुळं थोडाफार रस शोषण करणाऱ्या किडीचा जास्त प्रादुर्भाव होतो. म्हणजे आपल्याला त्या वाहनावरती एखादी फवारणी एक्स्ट्रा करावी लागू शकते. तर ते वाहन सुद्धा जबरदस्त आहे मित्रांनो. हे जे काही 6 वाहनं आहेत GHH 029 पकडून ती बायोसीड कंपनीची तर 6 वाहनं मी यावर्षी माझ्या शेतात लावणार आहे आणि लाईव्ह आपलं इथं प्लॉटसुद्धा आहे. मी माझ्या स्वतःच्या शेतामध्ये आहे. वाटलंच तर इकडं घर वगैरे पण आहे आपलं, साईडला बघू शकता. एकदा स्क्रोल करून दाखवा. तर लाईव्ह प्लॉट आहे शेतकरी मित्रांनो. असं तुम्ही समजू नका की बाबा मी एखाद्या कंपनीची मार्केटिंग करतो, असं काही पार्ट नाही. या वेगवेगळ्या 3 कंपन्यांच्या 3 कंपन्यांच्या वेगवेगळ्या व्हरायटी आहेत, त्याच्यासोबत 4थी पण कंपनी सांगितली. कंपनीची मार्केटिंग करायची असली तर फक्त मला एकच व्हरायटी सांगावं लागली असती. या सगळ्या व्हरायट्या मला चांगल्या वाटतात. आणि जी 7067 आहे तर मी बागायती रानामध्ये तिला नाही लावणार. आमचं थोडं जिरायती रान आहे जिथं आम्ही कांदे वगैरे करू शकतो, तर अशा रानामध्ये तिला लावणार आहे मी. आणि बाकीचे सगळे टपोरे मोठाले बोंड असलेले वाहन आहेत. शेतकरी मित्रांनो, एकंदरीत तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओ आवडला असला तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि तुम्ही यावर्षी कोणती बियाण्याची निवड केली खाली कॉमेंट करून सांगा, जेणेकरून इतर जे शेतकरी मित्र आहेत तर ते पाहतील बाबा नेमकं कोणता शेतकरी कोणत्या वाहनाची तिथं लागवड करणार आहे. तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो.